नमस्कार. महाराष्ट्र तमाम माता भगिनींचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7वा हप्ता. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6व्या हप्त्यानंतर लाभार्थी आता नवीन वर्षात 7व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे या तारखेबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये येतात. महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6व्या हप्त्यानंतर लाभार्थी आता नवीन वर्षात 7व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे या तारखेबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये येतात. आतापर्यंत सरकारने 9000 रुपये 6 हप्ते जारी केले आहेत. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. लाभ घेण्यासाठी महिलांना आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि बँक पासबुक सादर करावे लागतील. मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात. आपण संपूर्ण माहिती व्हिडिओ पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मार्च महिन्यापासून त्यांच्या खात्यात 2100 रुपये मिळू शकतात. लाभार्थी महिलांना देण्यात येणारी रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र निवडणुकी माहितीने जनतेला दिले होते. हे आश्वासन सरकारसाठी फायदेशीर ठरले आहेत आणि महाराष्ट्र आयटीला दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा माहितीचे सरकार स्थापन झाले. त्यानं योजनेचे उद्दिष्ट जाणून घेऊ आपण. माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक प्रमुख योजना आहे, जी महिलांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांना अधिक दृष्ट्या सक्षम करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाची चांगली काळजी घेता येईल आणि त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे. ही योजना महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. जुलै महिन्यापासून ही योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. दरम्यान महिलांना हप्ता वाढवून 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन माहिती सरकारने केले होते. या योजनेत आता नवीन वर्षात 2100 रुपये दिले जाणार आहे. मात्र हे पैसे कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता सरकारने देण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यानंतर मार्च महिन्यापासून कदाचित लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांना समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही. तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरून अर्ज केले त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही माहिती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे खात्यात 1500 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणी खुश आहेत, तर दुसरीकडे आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार येईल अशी आरवडी विरोधकांनी निवडणुकीच्या आधीपासून उठवली होती. आर्थिक ताण आल्याने ही योजना लवकरच बंद केली जाईल अशी काही विरोधकांनी म्हटलं होतं. मात्र या योजनेसाठी सरकारने पुढच्या 5 वर्षाच्या निधीची तरतूद केली असल्याचं सरकारमधील काही बड्या नेत्यांनी सांगितलं आहे. असं सगळं असताना देखील आता या योजनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या या लाभामुळे आता सरकारच्या तुझ्यावर ताण आल्याचं दिसत आहे. एकीकडे शिक्षकाचे पगार
वर्गात लाडकी बहीण योजनेमुळे रखडले असल्याचं बोललं जात आहे. तर त्यांच्या अनुषंगाने आता हा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्री लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातून शासकीय खर्चात 55% घट झाल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे वित्तीय तुटीत दिवसेंदिवशी वाढ होत आहे, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे साधारण 40,000 कोटी रुपयाची आणखी भर पडणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सरकारने खर्चात कपात केली आहे. राज्य सरकारचा ऊर्जा विभाग, समाज कल्याण विभाग, क्रीडा विभाग आणि इतर विभागातील वाजवी खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. मित्रांनो, काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.